ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। अर्थ बजेटचा मध्ये अरुण जेटलीने अर्थसंकल्प मांडलेला आहे। नरेंद्र मोदींनी कौतुक केलेलं आहे, विरोधकांनी त्याच्यावर यथेच्छ टीका केलेली आहे। पण तरीही आपण या सगळ्या जवळपास तासादीड तासाच्या अर्थसंकल्पातून कोणाकोणाला कोणकोणत्या वर्गाला काय काय मिळालं, कोणाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या, कोणाच्या अपेक्षा भंग झाल्या हे शोधतो आहोत। आणि एबीपी माझा आणि एमईडीसी एकत्र येऊन सगळ्या तज्ञांच्या सहकार्याने प्रत्येक क्षेत्राला काय काय मिळालेलं आहे, अपेक्षा पूर्ती झाली का याचा अर्थ लावता आहे, बजेटचा अर्थ लावता आहे। आता आपल्याला विशेषतः बोलायचे ते म्हणजे महिला आणि नोकरदार, कारण ही दोन असे वर्ग आहेत की ज्याचा परिणाम लगेच आपल्याला उद्यापासून किंवा नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून घराघरामध्ये प्रत्येकाला दिसायला लागतो। त्यांना यातून काय मिळालेलं आहे, अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण तो महत्त्वाचा वर्ग आहे। आपल्याबरोबर सगळे महत्त्वाचे पॅनलिस्ट आहेत, डिस्कस आपण त्याच्यावर करायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा संजय गोखले सर तुमच्याकडे येतो, कारण बहुतांश मध्यम वर्ग नोकर वर्ग हा त्या टॅक्स स्लॅबचा आम्हाला काय फायदा होणार आहे, आणि बऱ्याचदा दिसतंय की पूर्वीपेक्षा पर्सनल इन्कम टॅक्समध्ये बरेचसे बदल केलेले आहेत। आम्हाला तोटा काय होणार आहे लगेच सांगू नका, फायदा काय होणार आहे लगेच सांगा। मयुरेश, असं आहे की जवळपास 1,90,00,000 म्हणजे जवळपास निम्मे करदाते 5 लाख या उत्पन्न गटात, 5 लाख किंवा त्याच्या खालच्या उत्पन्न गटात आहेत, आणि त्यातले 56 लाख सॅलरीड आहे असं अर्थमंत्री म्हणाले। हे विश्लेषण जो डेटा दिलाय त्यातनं निश्चितच असं दिसतं की सॅलरीड लोकांचा ह्या टॅक्स कलेक्शनमध्ये मोठा सिंहाचा वाटा असतो। अशा लोकांना काहीतरी ह्या नोटाबंदीनंतर काहीतरी त्यांना रिलीफ मिळावा या दृष्टीने त्यांनी जी खालची स्लॅब आहे, जी पहिली स्लॅब आहे 10%ची, ती 5%वर आणली। आणि ती आणतानाच, अर्थात तू जरी म्हणाला तोटा काय सांगू नका, तर ती आणतानाच त्यांनी मात्र 15 लाखाच्या वरच्या उत्पन्न गटातल्या अप टू 1 करोड यांना मात्र 10% सरचार्ज लावलाय। म्हणजे इथे जो त्यांना रेव्हेन्यूमध्ये जो लॉस होणार आहे तो कुठेतरी भरून काढायचा उद्देश आहे। पण अर्थात जी पहिला जो उत्पन्न गट आहे 5 लाखाचा, जवळपास एकूण करदात्यांपैकी 2,89,00,000 इतके मोठे, म्हणजे जवळपास 70 ते 80% करदाते हे या उत्पन्न गटात येतात। त्यांना एक मोठा दिलासा आहे। कसा दिलासा आहे तर त्यांनी दोन त्यातले महत्त्वाचे बदल केले। एक तर ज्या 10%वरनं 5% त्यांनी आणला, आणि त्यामुळे निश्चितच तुमचा कर जो होता 5 लाखापर्यंत तो निम्म्यावर आलाय। पहिली गोष्ट, आज 2.5 लाखापर्यंत कर नव्हता, त्याच्यानंतर 2.5 ते 5 लाख हा जो मधला जो 2.5 लाख गॅप आहे त्याच्यावर 10% म्हणजे 25,000 कर होता, त्याच्यावर 5,000चं रिबेट आधीपासून होतं, म्हणजे 20,000 जो कर होता तो थेट 10,000वर आलेला आहे 5% केल्यामुळे। परंतु त्यांनी त्याच्यामध्ये असंही सांगितलं की जर 1.5 लाखाची एटीसी मर्यादा जी वाढेल अशी आमची अपेक्षा होती पण ती वाढली नाहीये, त्याचा जर विचार केला तर 5 लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना केवळ 2,500 रुपये टॅक्स लागणार आहे। मला वाटतं आज आपला प्रोफेशन टॅक्स 2,500 आहे वर्षाचा, तितकाच इन्कम टॅक्स 5 लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना लागणार आहे जर त्यांनी 1.5 लाखाची करवजावट जी एटीसी मध्ये आहे तिचा वापर केला तर। मी असं म्हणेन की जर महिना 50,000 उत्पन्न असेल, म्हणजे वर्षाला 6 लाखाचं उत्पन्न असेल, तर त्याला केवळ 7,500 रुपये टॅक्स वर्षभरात लागणार आहे, जो केवळ 1.25% टॅक्स आहे। मयुरेश, आपण बघू की 1971 मध्ये 91-91% टॅक्सचं जे प्रमाण होतं तिथून आज 2017 मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर ते त्याच्यात घसरण झाली आहे। आणि सामान्य व्यक्ती जी आज करदाता इमाने इतबारे आज वर्षानुवर्ष टॅक्स भरतायत त्यांच्याकरता जर 0.5 आणि 1.25% जर टॅक्स पहिल्या 5 लाखाच्या उत्पन्न गटाला असेल तर मला वाटतं हा टॅक्स आपण भरावा, जे या टॅक्स इतके वर्षात भरलं नाहीत अशा टॅक्स बेस, अशा लोकांचा टॅक्स बेस वाढावा। म्हणून अजून एक महत्त्वाची तरतूद अशी केली की तुम्ही पहिल्या वर्षी जर रिटर्न भरलं, आधी हे दाखवलं नसाल, तर पहिल्या वर्षी तुम्हाला कुठली स्क्रुटिनी किंवा विचारणा होणार नाही। कारण बऱ्याच लोकांची, मी कर सल्लागार म्हणून बघतो की बरेच लोक म्हणतात की आम्हाला टॅक्स भरायचा आहे परंतु मागचं काढलं तर काय। अशा वेळी ही फार मोठी दिलासादायक स्कीम आहे की तुम्ही रिटर्न भरा, मूळ प्रवाहात या, तुम्हाला मागच्या कुठल्याही वर्षाचा विचारणा नाही, स्क्रुटिनीच येणार नाही। मला वाटतं हा एक फार मोठा बदल आता आपण या तू जे म्हणालास की सामान्यांच्या दृष्टीने जो आहे तो आपण या बजेटमध्ये बघतोय। बरोबर। संजीव गोखले सरांबरोबर या महिला आणि नोकरदार वर्ग यांना काय मिळालं या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर अभिजित केळकर आहेत, सोबतच मिनल मोहाडीकर आहेत, उपाध्यक्ष आहेत त्या, त्याचबरोबर अरुण हर्डीकर आपल्यासोबत आहेत, हर्डीकर सर, आणि सोबत मोहिते सर सुद्धा आहेत जे बँकिंग क्षेत्राच्या बाजूनं याचं विश्लेषण करतील। पण केळकर सर, जे वारंवार सांगत होते अरुण जेटली पहिल्यापासून की त्यांचं या सरकारचं लक्ष असं आहे की जो प्रामाणिकपणे टॅक्स भरतो त्याला जास्तीत जास्त फायदा, आणि जे चोर आहेत, जे कर बुडवे आहेत आणि जे बर्डन सगळं सामान्यांवर येतं, प्रामाणिक माणसावर येतं, त्यांच्यावर पुन्हा एकदा लायबिलिटी आपण टाकायची किंवा त्यांना शिक्षा द्यायची, हे संपूर्णपणे या टॅक्सच्या सिस्टीममधनं आपल्याला जाणवत आहे। अर्थमंत्र्यांनी सुरुवातीला ऑनरिंग द ऑनेस्ट असं बोललं होतं, पण पूर्ण बजेटमध्ये मला असं कुठेही जाणवलं नाही की जो ऑनेस्ट टॅक्स पेअर्स आहे त्याच्याकरता काही विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहे, नंबर 1। दुसरं म्हणजे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे एक 12,500चा टॅक्स कमी करून माझ्या मते पगारदार वर्गाला कुठलाही फायदा झालेला नाहीये।
अपेक्षित होतं की एटीसी मध्ये जे त्यांना एकमेव डिडक्शन अवेलेबल आहे त्याच्यामध्ये जर वाढ झाली असती तर पैसे सुद्धा मार्केटमध्ये आले असते, यांना सुद्धा टॅक्सचा फायदा आला असता. याच्या व्यतिरिक्त पगारदार लोकांना एक स्टँडर्ड डिडक्शन सुद्धा अपेक्षित होतं, जो खर्च त्यांना पगार कमवण्याकरता होतो तो सुद्धा दिलेला नाहीये. त्यामुळे पगारदार वर्गाची निराशा झाली असंच मला वाटतं. पण एकंदरीत अर्थसंकल्पात ज्या तऱ्हेने येणाऱ्या भविष्यात जी डिजिटल इकॉनॉमी येणार आहे त्याच्याकरता प्रत्येक ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मला असं वाटतं बाकी एकदा डिजिटल इकॉनॉमी आली की बरेच नवीन उद्योग येतील आहे, बरेच नवीन रोजगार निर्माण होतील आहे. आणि या तऱ्हेने जर इन्व्हेस्टमेंट होत गेली आणि या तऱ्हेने जर प्रकल्प येत गेले तर येणाऱ्या भविष्यात बराच रोजगार निर्माण होईल आहे आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं मला वाटतं. बरोबर. मोहाडीकर मॅडम, महिलांच्या दृष्टीनं या संपूर्ण अर्थसंकल्पात काय आपल्याला दिसतंय, विशेषतः ग्रामीण भागातल्या जिथे स्वच्छ भारत अभियान करायचं आहे आणि सॅनिटेशनवर खूप भर दिला जातोय, तो अर्थात ग्रामीण भागातल्या महिला वर्गाशी संबंधित आहे, तो सोडता आणखी अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय? ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा त्यांनी जे म्हटलेलं आहे की आम्ही तिकडे सगळं काही चेंज करणार आहोत. बेसिकली तिकडे आपण महिलांच्या दृष्टीने म्हटलं तर 600 जिल्ह्यामध्ये आपण व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर्स वगैरे स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आणणार आहोत. आणि 600 जिल्ह्यामधल्या महिला समजा सक्षम झाल्या तर मला वाटतं जो शहराकडे येणारा ओघ आहे तो सुद्धा कमी होईल. कारण जेव्हा महिला स्थिर होते, तिचं कुटुंब स्थिर होतं, तेव्हा मला वाटतं ती महिला त्या गावातच राहू इच्छिते. आणि गावाच्या विकासासाठी त्यांनी म्हटलंच आहे की प्रत्येक गावामध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते चांगल्या तऱ्हेने गाव करू इच्छित आहेत. त्यामुळे तिथे इव्हन युवाच्या दृष्टीने सुद्धा ते म्हणाले, युवकांच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी तिथेच देणार आहेत. त्यामुळे शहराकडे येणारा ओघ कमी होईल. आणि त्याच्यामध्ये बेसिकली मी म्हणेन की दूध प्रक्रिया उद्योगासाठी, कारण दूध प्रक्रिया उद्योग कुठे होणार, पुन्हा खेड्यामध्येच होणार. आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम महिला तुम्ही बघितलं, शेतकरी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सुद्धा शेतकऱ्याची बायको ही मेन असते. कुठल्याही उद्योगामध्ये महिलेचा फार बेसिक ती लीडर असते असं म्हटलं तर बरोबर ठरेल. आणि त्यामुळे दूध प्रक्रिया उद्योगासाठी सुद्धा त्यांनी 8,000 कोटी दिलेले आहेत. त्यामुळे असे पैसे म्हणजे आपण त्यांना गावामध्ये पैसे दिले, महिलांना सक्षम केलं तर ते महिला उद्योजकांच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. दुसरं मला असं वाटतं की आता हे म्हणाले की टॅक्स पासून, म्हणजे जेटली साहेबांनी पण अशी काही उदाहरणं दिली की गाड्या इतक्या असतात, फॉरेन वाऱ्या एवढ्या करतात, परंतु मला असं सांगायला तुम्हाला दोघांनाही आनंद वाटेल, कुठलाही इव्हन साहेब पण म्हणतील कारण बँकेशी रिलेटेड आहेत, कुठलीही महिला उद्योजक असते ती कधीही त्यांच्या बँकेचं कर्ज कुठलीही महिला उद्योजक अजिबात म्हणजे तिचे व्यवस्थित पेमेंट चालू असतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी म्हणेन की ती टॅक्सपेअर पण असते, ती कधीही टॅक्स चुकवणार नाही. त्यामुळे त्यांनी जे आकडे दिले त्याच्यामध्ये मला वाटतं महिला उद्योजकांचा आकडा आला असता तर तो जास्त बरोबर ठरला असता. त्यामुळे दुसरं स्टँडअप इंडिया स्कीम ही पुन्हा महिलांसाठीच आहे. ज्यांनी त्यांनी सांगितलं की स्टँडअप इंडिया ही महिलांसाठी आहे. बँक आमच्याकडे यायला म्हणजे महिला उद्योजकांना मदत करायला तयार आहेत, पण शेवटी पेपर वर्क पाहिजे. माझं म्हणणं आहे आपण या गव्हर्नमेंट स्कीम्सचा वापर करायचा असेल तर पेपर वर्कची आवश्यकता आहे. आणि पेपर वर्क असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट मदत करायला तयार आहे. हे युवकांच्या बाबतीत सुद्धा आणि कुठल्याही उद्योजकांच्या बाबतीत मी म्हणेन की तुमचं पेपर वर्क परफेक्ट पाहिजे. बँक खरोखर तयार असतात, परंतु तुम्ही पेपर वर्क करणं गरजेचं आहे. तुमचं असं म्हणणं एकंदरीत की महिला वर्गाला या अर्थसंकल्पामध्ये जे अपेक्षित होते बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि एमएसएमईच्या माध्यमातून सुद्धा आमच्या कित्येक महिला उद्योजक या एमएसएमईची रजिस्टर्ड आहेत, त्यांना सुद्धा फायदा झालेला आहे एमएसएमईच्या माध्यमातून. त्यामुळे महिला उद्योजक किंवा महिला जनरल म्हणाल तर त्यांच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प चांगला आहे. आणि बेसिकली नवीन नवीन जे डिजिटल इंडिया आणू इच्छितात त्याच्यामधूनही नवीन नवीन उद्योग येणार आहेत. नवीन उद्योजकांना तुम्हाला आपण उभं करू शकणार आहोत असं मला वाटतं. अरुण हर्डीकरांकडे जाऊयात. हे जे दोन मोठे वर्ग आहेत जे अपेक्षेनं खूप डोळे आतुरतेनं डोळे लावून बसलेले असं अर्थसंकल्पाकडे, त्यांना हवं ते मिळालेलं आहे नाही. बऱ्याच गोष्टी कमी आहेत, पण आता मला फक्त वेळेच्या लिमिटेशनमुळे 3 पॉईंट सांगायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे थोड्या वेळापूर्वी एका मित्रांनी सांगितलं की 44 लाख नोकऱ्या गेल्या
असं असोचॅम म्हणतं. हे फक्त ऑर्गनाइज सेक्टरचं आहे. गेले 15 दिवस जर तुम्ही टेलिव्हिजन बघत असाल आणि मीडिया फार चांगलं काम करतंय, खेड्यापाड्यात जाऊन चौकशी करतंय काय चाललंय, तर इचलकरंजी आणि तिरुपूर गारमेंट्स, इचलकरंजी यान, भिवंडी आणि असे इतर खेडीपाडी आहेत जिथे लूम्सचं काम होतं, छोटी शहरं म्हणा, त्या सगळ्यांचे 4 महिने का 3 महिने पगार गेलेले आहे. परत प्लांटेशन्समध्ये काम करणाऱ्या बायका, टी प्लांटेशन, स्पाइसेस आणि एम्ब्रॉयडरीमध्ये काम करणाऱ्या बायका, या सगळ्या रेफरन्समध्ये मॉनिटायझेशनचा फटका, डिमॉनिटायझेशनचा फटका सगळ्यांना बसलाय. परंतु ह्या विशेष वर्गाला बसलाय आणि तो कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतल्या वर्कर बसलाय. आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीच्या मुख्याचं म्हणणं 4 कोटी लेबरर्स, ॲग्रो सेक्टरमध्ये 12 कोटी लेबरर्स, आणि ह्या सगळ्या विषयामध्ये काश्मीरचा कुठेच रेफरन्स नाही. 4 मध्ये काश्मीरमध्ये ऍक्टिव्हिटी नाही आहे. तिथल्या बायका ज्या सिल्कमध्ये काम करतात, हँडीक्राफ्टमध्ये काम करतात, टुरिझममध्ये काम करतात किंवा एम्ब्रॉयडरी वर्क, पेपर मॅशे वर्क, तिथे काहीच त्यांना फॅसिलिटीज दिल्या नाहीत, त्यासाठी कन्सेशन. हा एक विषय झाला. दुसरा विषय असा की अनेक माता, आया, आणि आया म्हणजे आई आणि आज्या इथं आहेत, ज्या एकट्या असल्यामुळे अमेरिकेत जाऊन मुलांच्याकडे राहत आहेत आणि त्यांच्या इथल्या उत्पन्नावर अमेरिकेतल्या त्यांच्या मुलाला किंवा मुलीला 20% टॅक्स भरायचं आहे. या कायद्याचं नाव मी फटका म्हणतो, पण इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे फॉरेन अकाउंट टॅक्स कंप्लायन्स. तर ह्याच्यामधनं ज्या वेळेला ह्या आया किंवा आज्या काम करत होत्या त्यावेळेला आत्तासारखे 2010 नंतर सारखे मोठे पगार नव्हते आणि त्यांच्या अल्पशा बचतीवरचं सुद्धा अमेरिकेला टॅक्स हवाय, ही अगदी लांछनास्पद गोष्ट आहे जी आपल्या सरकारने सही केलेली आहे जुलै 2015 पासून. आणि तिसरी गोष्ट, अनालिसिस ऑफ हे सगळे टॅक्स पेयर्स वगैरे मस्त केलेलं आहे. त्या डेटा मायनिंग मधून अजून बऱ्याच गोष्टी पुढे येणार आहेत. पण एक महत्त्वाचा पॉईंट जो फायनान्स मिनिस्टरने सांगितला की 6,67,000 कारखाने मीडियम हे 50 कोटीच्या वरचे आहेत. तर माझं अपील आहे फायनान्शियल कन्सल्टंट्सना आणि चार्टर्ड अकाउंटंट्सना की ह्या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर न्या. अमेरिकेतल्या गेल्या 35 वर्षात दरवर्षी 5,000 कंपन्या सिलेक्ट होतात, ज्यांची ग्रोथ 1,000 ते 1,00,000% 3 वर्षात आहे. यांच्यावर आपण का नाही कोऑपरेट करत? आता ह्याच याद्या इथे बसून अवेलेबल आहेत, मी आत्ता देऊ शकतो, युरोपच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये 15% बायकांचे कारखाने आहेत. आता हजारो मुली इथे गेल्या 5 वर्षात काम करतायत डिझायनिंग आणि फॅशन सेक्टरमध्ये. त्या प्रत्येकजण छोट्या छोट्या घरातल्या सेव्हिंग्सप्रमाणे धंदा करायचा प्रयत्न करतात, पण 1 ते 2 वर्षात गुंडाळावं लागतं, कारण तो प्रचंड मोठा खर्चाचा उद्योग आहे. तर ह्याच्यासाठी जॉईंट व्हेंचर्स करून घेणं या कारखान्यांच्या फायदेशीर ठरतं. आपण मोहिते सरांकडे जाऊयात. बँकांना काय मिळालं, त्यांच्या इम्तियाजबद्दल ते काय बोलले, हा एक वेगळा मुद्दा, आपण तो नंतर बोलूयात. पण आत्ता जो आपला ज्या वर्गाला आपण लक्ष करतो, महिला आणि नोकरदार, त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, विशेषतः कर्जाची जी सिस्टीम त्याच्याबद्दलही ते बरंचसं बोलले. तिथं आपल्याला काही दिसतं का? विशेषतः जो मध्यम वर्ग आहे, महिला आहेत, ज्या उद्योजिका, जसं मोहाडीकर मॅडमने उल्लेख केला की त्या महिलांसाठी त्यांना कर्ज हवं असतं, असं काही आपल्याला या अर्थसंकल्पात दिसतं का? मुळात हा अर्थसंकल्प जो आहे तो डिमॉनिटायझेशनच्या पार्श्वभूमीवर आलेला अर्थसंकल्प आहे. मग त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर मी सहकारी बँकांना रिप्रेझेंट करतोय. त्या डिमॉनिटायझेशनमध्ये सहकारी बँकांना थोडंसं सापत्न भावाची वागणूक दिल्यासारखा प्रकार त्या काळामध्ये झाला. सहकारी बँकांनी रकमा जमा केल्या आणि त्या रकमा रिझर्व्ह बँकेने जमा करून घेतल्या नाही, हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार जिल्हा सहकारी बँकांमध्ये की मग त्यांनी उल्लेख केला की नाबार्ड बरोबर प्रायमरी सोसायटी जे आहेत ग्राम पातळीवर त्यांच्यामार्फत ते स्ट्रेंथन करायचं. पण हे करत असताना जिल्हा बँकेमार्फत त्या प्रायमरी सोसायटी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. तो जो पैसा जिल्हा बँकेत जमा झाला हा त्या छोट्या वर्गाचा, तो शेतकऱ्याचा पैसा त्या ठिकाणी जमा झालेला आहे, तो आज जिल्हा बँकेत पडून राहिलेला आहे. जिल्हा बँकेत, पुण्याच्या जिल्हा बँकेत 8 लाख रुपये रोज त्याला व्याज द्यावं लागतंय. असे जवळ 16,000 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये या जिल्हा बँकेमध्ये पडून आहेत की त्या छोट्या वर्गाचे ते तिथं अडकलेले आहेत. आता महिलांचा प्रश्न आपण मगाशी सांगितला, तर मॅडमने आता सांगितलं की महिलांमध्ये कागदोपत्री नाही आहे, त्यांच्याकडे जिद्द आहे, त्यांना करायचे सगळे हे आहे, पण तो कागदावरती सगळं अडतं आणि मग कागद नाही म्हणून त्याला व्याज कर्ज मिळत नाही आणि मग ते धंदा करू शकत नाही. नेमकं सहकारामध्ये याच गोष्टी पाहिल्या जातात की तो माणूस वाचला जातो, त्या माणसाची कुवत पाहिली जाते आणि मग थोडंफार त्याच्यामध्ये कागदात कुठं असेल तरी त्याला मदत करायची वृत्ती या ठिकाणी असते, ही सहकारामध्ये होते. आणि मग सहकारामधला माणूस जो आहे हा सगळ्यात शेवटचा माणूस आहे. कारण मग सहकाराचं तत्व असं आहे
की एकमेकाला सहाय्य करू अवघे जर सुपंत असं जर म्हणतोय, त्याच्यातनं हा सहकार उभा राहिलाय. आणि मग ज्याची पत नाही त्याची पत निर्माण करण्याचे सहकार आहे. पण मग त्यांना काही या अर्थसंकल्पात त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलंय का? आता ह्याच्यात मला तसं काही वाटत नाही, कारण याने उल्लेख काही गोष्टीचा केला जे डिमॉनिटायझेशनच्या याच्यातनं काय परिणाम होऊ शकतो. त्याने काही गोष्टी त्यांनी केल्या की NPA वाढेल, कारण आज पैसे बँकेकडे आलेले आहेत, व्यापार उद्योग सगळे शांत झालेले आहेत, त्यामुळे नवीन कर्ज घेणारा कोणी नाही. आणि हे पैसे बाजारातली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इन्व्हेस्टमेंटचं कॉस्टिंग जर पाहिलं तर आमचं ठेवीचं कॉस्टिंग जास्त आहे. त्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट करणं आम्हाला परवडत नाही. मग ते लोनिंग झालं पाहिजे. लोन घ्यायला तो माणूस आज उभं राहायची त्याची तयारी पाहिजे, कारण आज एकंदरीत चित्र जर बाजारातलं पाहिलं तर नवीन डेअरिंग करायला कोणी तयार नाही. तो ते सगळं निवडू दे मग बघू. आणि हा पैसा आज पडू नये ते जात नाही. नोटाबंदीचा उल्लेख आपण सतत करतो, पण मोवाडेकर मॅडम, कारण नोटाबंदी जेव्हा झाली होती त्यावेळेस ते 2.5 लाख रुपयाची मर्यादा होती आणि त्याच्यावेळेस त्या महिलांचे घरातल्या स्त्रीनं जपून ठेवलेले पैसे ते स्त्रीधन असतं म्हणून ते तेवढं आम्ही जमलो असं म्हटलं होतं. आणि सगळ्यांनी असं खूप त्यावेळेस राळ उठली होती की त्या महिला ज्या आहेत तो वर्ग दुखावला जाईल. तो वर्ग आता जे त्याला जे दिलेलं आहे या अर्थसंकल्पातनं ते दुखावले, पण त्या जखमेवर जरा फुंकर बसली गेली एकदम थोडक्यात. माझं म्हणणं आहे उलट महिला नेहमीच पैसा साठवत असते, त्यामुळे त्यांनी तेव्हा फक्त बँकेत डिपॉझिट केला असं त्याचा अर्थ आहे. महिलेकडे, कुठल्याही महिलेकडे, छोटी असून दे मोठी असून दे, तिच्याकडे एक सवय लागलेली असते बाजूला पैसा ठेवण्याची. आणि त्या सवयीमुळे मला वाटतं मगाशी मी जे म्हटलं की ती नेहमी पैसे व्यवस्थित ठेवत असते, जपून ठेवत असते. त्यामुळे आता जे झालेलं आहे ते मला वाटतं हे सांगू शकतील की टॅक्स आलेला जोशी साहेबांनी विलास. मी एक थोडं तुम्हाला फक्त थांबवतो, एक छोटासा ब्रेक घेऊयात. हा विषय आपण सोडत नाही आहोत, याच्यावरच आपण पुन्हा बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि अर्थ बजेटमध्ये परत येऊयात. ABP माझा आणि MEDC एकत्र मिळून या बजेटचा अर्थ लावायचा प्रयत्न करते सोप्या भाषेमध्ये. तुम्हा सगळ्यांसाठी कुठेही जाऊ नका, पाहत राहा ABP माझा.